महत्त्वाचं काम महानगरपालिका करते आहे, शासनाच्या माध्यमातून आलेलं आहे। सर्वच्या सर्व म्हणजे सर्व मुलींनी हे घेतलं पाहिजे। आज उद्दिष्ट आपलं 19-20 हजाराचं आहे, पण अधिक सगळ्या ज्या मुली आहेत त्या सर्वांनी देखील यामध्ये भाग घेतला पाहिजे, पाल्यांनी भाग घेतला पाहिजे। एकीकडे कुठेतरी विकत एवढे म्हणजे इतकी महागाची लस घेण्यापेक्षा शासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून समजा ती आपल्याला मोफत मिळते, निश्चितपणे मोठ्या प्रमाणात त्याचा लाभ मिळतो। आपल्याला शासनाला प्रत्येकच मुलगी या बाबतीत तिने म्हणजे ती लाभार्थी असली पाहिजे, हा सगळा प्रयत्न आहे। पहिलं उद्दिष्ट 19-20 हजाराचं जे आहे, पण त्यानंतरही निश्चितपणे हे अभ्यास चालत राहणार आहे। महानगरपालिका म्हणून काम करतो म्हणून पहिल्यांदा आपण पहिला टप्पा महानगरपालिकेच्या शाळेचा केला, पण पहिला टप्पा म्हणजे मी सुरुवात अशी केली, पण सर्व खाजगी शाळांमध्ये त्या वयोगटातील मुलींसाठी आपल्याला ही व्यवस्था करायची। महानगरपालिकेचे जे दवाखाने आहेत त्याच्यामध्ये आपण ही आता सुरुवात झरीपटक्याच्या या UPSC आणि या शाळेतून आपण सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत शेवटच्या टप्प्यातील शाळा आपली महानगरपालिकेची पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण हा 3 महिन्याचा जो कालावधी आहे या लसीकरणाचा तो निश्चितच आपण पूर्ण करून येणाऱ्या प्रायव्हेट शाळेसाठी ही लस कशी उपलब्ध करेल यासाठी आपण निश्चितच तत्पर राहू। ती ही लस निश्चितच त्या किशोरवयीन मुलींनी घेतलीच पाहिजे। मॅम, HPV लसीकरणाबद्दल आपल्याला काय माहिती आहे? HPVचं लसीकरण म्हणजे सर्वायकल कॅन्सरचं हे लस आहे असं मी ऐकलेलं आहे आणि ती सगळ्यांना ते म्हणजे 14 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांचं आणि ज्यांना 15 वर्ष पूर्ण व्हायचं आहे अशा मुलींना देण्यात येत आहे। तर असं मला माहिती आहे। मॅम, या मोहिमेची माहिती तुम्हाला कशी मिळाली आहे? आशा वर्कर आमच्या एरियाचे येतात, त्यांनी कॉल केला होता मला आणि त्यांनी याची माहिती घेतली। त्यांनी मग 2-3 वेळा मला कॉल करून पूर्ण माहिती व्यवस्थित समजून सांगितली आणि मला पण मग विश्वास झाला की नाही द्यायला पाहिजे ते। इतर पालकांसाठी इतर नागरिकांना तुमचं काय करते या लसीवर? मला असं वाटते की या वयोगटातल्या 14 वर्ष पूर्ण आणि 15 वर्ष त्यांना सुरू व्हायचं आहे अशा मुलींना लस नक्कीच दिली पाहिजे।